हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अगदी झटपट बनवल्या जाणारी शेवयाची खीर, अगदी टेस्टी आणि हेल्दी पण. तर चला, सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये 2 चमचा तूप टाकून त्यामध्ये शेवया टाकून व्यवस्थित अशी परतून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित असं परतून घ्या. आता त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा, मी साबुदाणा असे भिजवून ठेवले होते, ते देखील त्यामध्ये ॲड करून पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला भाजून घ्या, दोन्ही एकत्र अशा प्रकारे. ही खीर चवीला अगदी टेस्टी आहे. कोणीही पाहुणे आले की पटकन करण्यासाठी अशी तुम्ही एकदा बनवून अशी रेडी करून ठेवू शकता फ्रीजला. अशी भाजून फ्रीजला ठेवलं ना, पटकन कोणी आले की करता येतो पटकन काढून. तर चला, आता त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स, आपल्या हवे ते ड्रायफ्रूट्स आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. तर मी इथे पंपकिन सीड्स, चारोळी त्यांना थोडीशी असं भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये काजू, ते देखील त्यामध्ये घालून पुन्हा थोडीशी हलवून घ्या अशा प्रकारे. आता एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या. ह्याने काय होतो, दूध आपला करपणार नाही आहे, म्हणजे खाली लागणार नाही आहे. अशी मी साधारण 3 लिटर दूध घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे 3 लिटर दूध घेऊन त्याला चांगलं अशी एक उकळी येईपर्यंत व्यवस्थित अशी हे करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आपण भाजून ठेवलेली शेवया ते देखील त्यात ॲड करा. जवळजवळ 3 लिटर दुधाचं 2 लिटर दूध व्हायला पाहिजे, असं चांगलं रिड्यूस होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मी केसरचे धागे थोडेसे दुधामध्ये घालून त्यात मिक्स केलेले, त्यानंतर विलायची पावडर ते देखील त्यात ॲड करा. पुन्हा एक उकळी येऊ द्या. पुन्हा त्यामध्ये साखर, तुम्हाला हवे तेवढे साखर कमी जास्त तुम्ही करू शकता. बाकीचे राहिलेले ड्रायफ्रूट्स ते देखील त्यात ॲड करून घ्या. मनुके जर टाकायचं असेल सगळ्यात शेवटी टाका. हे बघा, ह्यामध्ये थोडीशी मी कस्टर्ड पावडर त्याला दुधामध्ये थोडीशी फेटून घालून घेतलेली आहे, ते देखील तुम्ही त्यात थोडीशी ॲड करा. ह्याने थिक होतो, आपला जो खीर आहे ना थिक होतो. जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.